श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 25. त्वचरणे सगळी तीर्थे. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. गाणगापुरात कोष्टी समाजाची काही कुटुंबे वास्तव्य करून होती. कापड विणण्याचा व्यवसाय करून हा समाज मोठ्या सुखासमाधानात पिढ्यानपिढ्या तेथे राहिला होता. श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन झाल्यावर इतरांप्रमाणेच या समाजातील सर्व स्त्री पुरुषी भक्तिरसासी, नामजपासी, गुरुसेवेसी परिचित झाले होते, समृद्ध झाले होते. बहुतेक नित्यच होत असलेल्या श्रीगुरूंच्या प्रवचनांना आवर्जून वेळ काढून ते हजर राहत होते. तेथील भजनानंदाचा आस्वाद लुटीत होते. त्या श्रवणाचा सुपरिणाम हळूहळू त्यांच्यावर होत होता. श्रीगुरूंच्या आचरणाने, विचारसरणीने ते सर्वजण प्रभावित झाले होते. मठात होणाऱ्या उत्सवात, तेथे होणाऱ्या कार्यक्रमात इतरांप्रमाणेच हा समाजही सहभागी होई. श्रीगुरूंच्या शिकवणीप्रमाणे मठात जातीपातीनुसार अथवा व्यवसायानुसार अथवा आर्थिक व सुबत्ता पाहून उच्च नीच असा भेदभाव कधीच केला जात नव्हता. स्वच्छता, शुचिर्भूतता व पावित्र्य यांचे पालन करतानाही तेथे सर्वानुभूती परमेश्वर पाहिला जाई. त्यामुळे हा कोष्टी समाजच केवळ नव्हे तर अन्य असे अनेक समाज श्रीगुरूंच्या मठात निशंकपणे, मोकळेपणे वावरताना आढळत. या समाजातील एक विणकर श्रीगुरूंवरील प्रेमाने, भक्तीने तर जणू वेडाच झाला होता. त्याला श्रीगुरूंशिवाय अन्य काही सुचत नव्हते की रुचत नव्हते. स्वतःच्या पोटासाठी व वृद्ध आई वडिलांच्या पालनासाठी उद्योग व्यवसाय करणे जरुरी होते. तेवढ्यापुरताच तो उद्योग व्यवसाय करायचा. रिकामपणाचा सर्व वेळ गावातील पारावर चकाट्या पेटीत न बसता अथवा कोणाच्या निंदा कुचाळक्या करीत गावातील गटारी न उपसता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिव्य व अतिसमर्थ मंत्र जप निष्ठेने, भक्तिभावाने तो जपत बसे. दिवसाचे पहिले 2 प्रहर उलटण्यापूर्वी स्नान करून घरातील पूजा अर्चा आटोपून 3ऱ्या प्रहराच्या सुरुवातीस तो विणकर तंतुक मठात उपस्थित असलेला आढळे. आल्याबरोबर संपूर्ण अंगणासह संपूर्ण मठाची झाडलोट करून तो तेथे सडा समार्जन करी व हे सर्व आटोपल्यावर श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांना वंदन करून घरी परतत असे. हा त्याचा नित्यक्रम होता. अशा प्रकारे दिवस जात असताना महाशिवरात्र जवळ आली. गावातील सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुषांनी श्रीशैल पर्वतावरील श्री मल्लिकार्जुनाच्या यात्रेला जाण्याची तयारी केली. सूर्योदयापूर्वीच ते प्रयाण करणार होते. त्या यात्रेला जाणाऱ्यांच्या समूहात जवळपास सर्वच कोष्टी समाज सामील झाला होता. या विणकराचे शेजारी पाजारी व गावातील इतर सर्व नातेवाईक मित्रही सामील झाले होते. विणकराचे वृद्ध माता पिता सुद्धा चांगल्या सोबतीची ही संधी साधून यात्रेला निघाले होते. पण विणकर जाणार नव्हता. त्याने न जाण्याचा पक्का निश्चय केला होता. विणकराच्या स्नेहासोबत्यास त्याच्या आई वडिलांकडून तो येणार नसल्याचे समजले. ते सर्व परिचित विणकराला त्यांच्या सोबतीने यात्रेला चालण्याचा अत्याग्रह करू लागले. या त्यांच्या आग्रहास नकार देत विणकर म्हणाला, माझे श्रीगुरू म्हणजेच श्री मल्लिकार्जुन व त्यांचा निवास जो मठ तोच माझे श्रीशैल्य पर्वत. तेव्हा एवढे कष्ट ओपसून दूरवर जाण्यात काही हित साधणार आहे असे मला वाटत नाही. तेथे गेल्याने मानसीच्या उत्सवप्रियतेचे समाधान होईल व रम्यस्थाने मित्रमंडळींसह कुटुंबियांसह सहल केल्याचा आनंद लाभेल. पण श्रीहरीच्या एकचित्त भक्तीच्या नावाने शून्यच पदरी पडेल. श्रीगुरूंचे चरण म्हणजेच पृथ्वीवरील सर्व देवदेवता व तीर्थस्थाने आहेत. अन्यत्र जाऊन ते निर्जीव पाषाण पाहण्यापेक्षा अप्राप्य देवदुर्लभ असे हे महत्भाग्याने प्राप्त झालेले सजीव सगुण श्रीगुरूंचे चरण सेवेत बसणेच मला हितावह वाटते. गेल्याच आठवड्यात आपण सर्वांना श्रीगुरूंनी भगवान श्री शंकराच्या मुखातून निघालेली गुरुगीता समजावून दिली. त्यातील श्लोक तुम्ही एवढ्यातच विसरलेले दिसते आहात किंवा सोयीने नजरेआड तरी करीत आहात. पण तुम्हाला हे पटणार नाही. तेव्हा तुम्ही जा, मी काही येणार नाही, मला आग्रह करू नका. हे त्या विणकराचे उत्तर ऐकून त्या स्नेहांपैकी एक त्याला म्हणाला, तुला वेड लागले आहे, राहा येथे एकटाच. तुझ्या दृष्टीने हे जे सर्व यात्रेला निघाले आहेत ते सर्व वेडे असून तू तेवढा एकच शहाणा आहेस असेच ना. असे त्यास म्हणून इतर सोबत्यांना उद्देशून तो सोबती म्हणाला, मूर्ख एकनादी असून तो हट्टीपण आहे. याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. मुहूर्तावर प्रयाण झाले पाहिजे. तेव्हा आता आवरा व निघा.
आल्यावर याचे पांडित्य ऐकत बसूया असे म्हणून ते सर्व सूर्योदयापूर्वीच जाण्यास निघाले. ते सर्व निघाल्यावर विणकर आपल्या नित्याच्या नियमानुसार मठात आला. तेथील सर्व झाडलोट सडा समर्जन वगैरे कामे ओटपून श्रीगुरूंना वंदन करण्यास त्यांच्यासमोर गेला. त्याला समोर पाहून श्रीगुरूंना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अरे जवळपास सर्व गाव यात्रेला गेला तरी तू येथेच, तू का गेला नाहीस? यावर तो उत्तरला, हे प्रभो, माझं श्रीशैल्य, माझा मल्लिकार्जुन माझ्यासमोरच आहे, तेव्हा मी कशाला जाऊ? त्वच्चरणी सगळी तीर्थे नाना क्षेत्रे तशी, मूर्ख ते व्यर्थ धावती पाहण्या दगडांच्या राशी. असे उत्तर देऊन श्रीगुरूंना वंदन करून तो घरी परतला. श्रीगुरूंना त्याचे हे उत्तर ऐकून अत्यानंद झाला. ते आपल्या मनाशी म्हणाले, या एकाच्या अंतःकरणात तरी ज्ञानाचा दिवा लागलेला दिसतो आहे. याच्यावर आता लक्ष दिले पाहिजे. घडवण्यायोग्य दिसतो आहे हा. 2 दिवस झाले विणकर आपल्या घरी एकटाच होता. आज तर महाशिवरात्रीचा दिवस. सर्वांच्याच नित्यक्रमात थोडाफार फेरबदल झालेला. विणकराचे उपोषण. आज मठातील सर्व कामे आटोपल्यावर तो पुनरपी स्नानासाठी संगमावर गेला. आज श्रीगुरू नित्यापेक्षा जरा लवकर तेथे गेले होते. विणकराने तेथे स्नान केले व तो श्रीगुरूंपाशी दर्शना वंदनासाठी आला. आज त्याने श्रीगुरूंच्या समवेत राहून त्यांच्या सेवेतच दिवस संपविण्याचा विचार केला होता. उपास तर होताच व घरीही कोणी नव्हते, तेव्हा घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. हातमागही आज बंद होते. श्रीगुरूंनी प्रेमाने त्याला आपल्या जवळ बसवून घेतले व म्हणाले, अरे वेड्या, माझ्या नादाला लागून यात्रेची मौज मजा मात्र चुकवलीस. तुझी स्नेही सोबती तेथे मनसोक्त गंमत करीत असतील. उपोषणाच्या निमित्ताने फराळाचे पदार्थ म्हणून विविध प्रकारच्या चविष्ट स्वादिष्ट मिठायांवर तुटून पडले असतील. तुला आपण चुकलो, या आनंदाला मुकलो असे नाही आता वाटत? यावर विणकर तंतुक म्हणाला, गुरुदेव, माझा उपवास चालूच आहे. या तुमच्या प्रत्यक्ष पायांशी मनोभावे एकाग्र चित्ताने वास करणे यालाच तर उपवास म्हणतात ना. तो आनंद मिठायांच्या भक्षणात कुठून मिळणार? माझी यात्रा येथेच आहे व त्यांचे समवेत न गेल्याचा मला तीळमात्रही खेद होत नाही. उलट आजच्या एवढ्या आनंदात मी कधीच नव्हतो व कधी असे मला वाटत नाही. आजचा महाशिवरात्रीचा महादिवस या पुण्यक्षेत्री अशा या संगमावर आपल्या समवेत आपल्या चरणांशी बसून आपले कृपाशब्द ऐकायला मिळणे हे किती आनंदाचे आहे, किती सौभाग्याचे आहे, याचे वर्णनही करता येणार नाही. सर्व तीर्थे तर आपल्या चरणीच विराम पावली आहेत. या विश्वासाच्या दुर्बिणीतून मी ही तीर्थे स्पष्टपणे पाहू शकतो. शिवाय आपल्या या पुण्यप्रद चरणांशिवाय अन्य कोणतेही तीर्थ मी पाहिलेले नाही व पाहूही इच्छित नाही. हे आपले चरण मला अमर्याद आनंद समाधान देऊ शकतात. यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, म्हणजे पूर्वी कधी तू श्रीशैल्य पर्वत पाहिलेला नाहीस तर चल, मी तुला या क्षणी प्रत्यक्ष श्रीशैल्याचे दर्शन घडवतो. तेथील श्री मल्लिकार्जुनही पाहून घे. यात्रेचा थाटही पहा. चल, डोळे बंद कर व माझ्याजवळ बसून या माझ्या पादुका घट्ट पकड. क्षणभरातच मी तुला श्रीशैल्य पर्वतावर नेऊन ठेवतो. घाबरू नकोस, पादुकांवरील हात सोडू नकोस व मी सांगेपर्यंत डोळे उघडू नकोस. अशा प्रकारे विणकराने श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे डोळे बंद करून पादुका घट्ट पकडल्यावर क्षणभरातच श्रीगुरू त्याच्यासह श्रीशैल्य पर्वताच्या पाताळगंगेच्या किनाऱ्यावर आले व तेथे त्यांनी त्याला डोळे उघडून समोरचा श्रीशैल पर्वत पाहण्यास सांगितले. विणकराने लागलीच डोळे उघडून पाहिले तो समोरच त्याला सृष्टी सौंदर्याने नटलेला विविध अशा मोठ्या मोठ्या वृक्षांनी खचाखच भरलेला असा पर्वत उभा असलेला दिसला. पर्वतावरील 15,000 फुटांवरील मल्लिकार्जुनांचे ते भव्य मंदिर व त्यावरील शोभिवंत कळसही त्याच्या दृष्टीस पडला. त्याने तेथूनच मनोभावे वंदन केले. पर्वताच्या पायथ्यापासून वरती थेट मंदिरापर्यंत दुतर्फा ओळीत यात्रेनिमित्त थाटलेल्या दुकानांचे तंबूही त्याला स्पष्ट दिसत होते. यात्रेकरूंच्या गर्दीस तर सुमार नव्हता. पायथ्याशी हजारो बैलगाड्या विसावल्या होत्या. पायथ्याशी यात्रेकरूंनी स्वतःच्या निवासासाठी उभारलेले लहान मोठे तंबूही दिसत होते. जेथे पाहावे तेथे आनंद, उत्साह, गडबड, आरडाओरड, जयघोष याशिवाय अन्य काहीच दिसत नव्हते की ऐकू येत नव्हते. हे सर्व दृश्य पाहून आपण एवढ्या थोड्या अवधीत म्हणजेच क्षणभरातच येथे येऊन कसे काय पोहोचलो या विचाराने आश्चर्याने तो दिडमूळ झाला. श्रीगुरूंची ही अलौकिक लीला पाहून त्याला एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या अतिरेकाने त्याला वेड लागायचेच तेवढे बाकी राहिले होते. तो आश्चर्याने डोळे विस्पारून चहूबाजूस पाहू लागला व हे स्वप्न तर नाही ना असे मनात म्हणू लागला.
एवढ्यात श्रीगुरू त्याला म्हणाले, आता वेळ दौडू नकोस. प्रथम क्षौर कर, मग स्नान करून श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घे. हे सर्व आटोपून व्यवस्थित संतोषाने जेवढ्या लवकर परत येता येईल तेवढ्या लवकर ये. फार वेळ कोणाशी बोलत बसू नकोस. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे विणकर क्षौर म्हणजेच हजामत करण्यास गेला. तेथे त्याला त्याच्या गावातील काही सोबती बसलेले दिसले. त्यांचेही लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी विणकरास विचारले, अरे तू तर येणार नव्हतास ना? मानाने ये म्हणून अर्जवी केले तर मोठ्या पांडित त्याच्या गप्पा सांगत होतास. मग असं लपून छपून आमच्या मागून का आलास? असे करण्याने काय साधलेस? विणकर म्हणाला, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी खरोखरीच येणार नव्हतो, पण श्रीगुरू मला इथे घेऊन आले. त्यांनी कसे आणले, कोणत्या मार्गाने आणले हे त्यांनाच माहीत. मला ते कळलेच नाही. घटकेपूर्वी मी तर भीमा अमर्ज संगमावर होतो. तेथे स्नान करून श्रीगुरूंशेजारी बसलो होतो. त्याला पुढे पुरते बोलू न देता एक सोबती म्हणाला, काय पण आम्हाला थाप मारतो आहेस? म्हणे घटकेपूर्वी मी संगमावर होतो. कोण विश्वास ठेवेल तुझ्या या थापांवर? श्रीगुरूंनी आणले म्हणून सांगून फुशारका मारतो आहेस. पक्का लुच्चा थापाड्या आहे. विणकराने त्यांचे हे सर्व बोलणे निमूटपणे ऐकून घेतले. त्यांना प्रत्युत्तर देण्यात वेळ न दवडता क्षौर आटपून तो स्नानास गेला. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्याला बोलण्यात वेळ घालवायचा नव्हता. स्नान आटोपल्यावर बिल्वदले फुले घेऊन लगबगीने तो मल्लिकार्जुनच्या दर्शन पूजनासाठी मंदिरात गेला. तेथील प्रकार पाहून त्याच्या विस्मयाला अंतच राहिला नाही. स्कंद पुराणातील कथेनुसार अतिप्राचीन 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या मल्लिकार्जुन नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिंडीचे तेथे दर्शन घडणार ही अपेक्षा बाळगून त्याने मंदिरात पाऊल टाकले होते. पण तेथे पिंडी नव्हती. सर्व मंदिर भक्तांनी भाविकांनी खच्चून भरले होते. मोठ्या तन्मयतेने श्रद्धेने आनंदाने ते बिल्वदले फुले वाहत होते. दुधाचा अभिषेक करीत होते. ब्राह्मणांचे मंत्रपठण अव्याहत चालू होते. भक्तांकरवी सारखे जयघोष होत होते. आरत्या चालू होत्या. पण पिंडीच्या ठिकाणी मात्र पिंडी तेवढी विणकराच्या दृष्टीला दिसत नव्हती. तरीही सर्व भाविकांकडून हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय शंभो, भोलेनाथ की जय या व अन्य घोषणा गजर चालू होते. त्या पिंडीच्या जागी विराजमान झालेले दिसत होते ते श्रीगुरू व श्रीगुरू सर्व पूजा उपचार आनंदाने स्वीकारित होते. विणकरांनीही त्यांचा क्रम येताच श्रीचरणी बिल्वदले व फुले वाहिली. तेथील पुजाऱ्याने त्यास एक पुष्प प्रसाद म्हणून दिले. ते घेऊन तो तेथून बाहेर पडला. त्या दृश्यावरून तो समजला की श्रीगुरू म्हणजे साक्षात श्रीशंकर. श्रीगुरूंच्या पायी सर्व देवदेवतांचा वास आहे. सर्व तीर्थांचे ते एकमेव स्थान आहे. हेच परम सत्य. मंदिरातून निघाल्याबरोबर कुठेही न थांबता तो लागलीच श्रीगुरूंपाशी आला. त्याला तेथे आलेला पाहता श्रीगुरू म्हणाले, काय मल्लिकार्जुनाचे व्यवस्थित दर्शन झाले ना? विणकर त्यांस म्हणाला, प्रभू, मी तेथे अलौकिक लीला चमत्कार पाहिला. मंदिरात मला कोठेही शिवलिंग असे दिसलेच नाही. मंदिरात शिवलिंगाऐवजी तुम्ही विराजमान झाला होता. सर्वजण तुमचेच भक्तिभावाने पूजन करीत होते. मला कळत नाही की तुम्ही या सर्वांच्या गावाशेजारी घराशेजारी सजीव सगुण स्वरूपात प्राप्त असूनही व तुमचा दरवाजा अहोरात्र यांच्यासाठी उघडा असतानाही एवढे कष्ट उपसून आर्थिक झीज सोसून हे लोक इतक्या दूरवर का येतात? मला तर हा त्यांचा वेडेपणाच वाटतो. फुकट या श्रीशैल्यावर उन्हातान्हात तडफडत आहेत. काखेला कळसा आणि गावाला वळसा अशीच त्यांची गत झालेली आहे. असे म्हणताना माझीच काही चूक तर होत नाही ना? विणकराचे हे शब्द ऐकून श्रीगुरू म्हणाले, तुझे म्हणणे काही थोड्या अंशी बरोबर असले तरी सर्वस्वी बरोबर नाही. गावात शंभू महादेवाचे देऊळ असतानाही श्रीशैल्याचे स्थान महात्म्य जाणून महाशिवरात्रीसारख्या दिनी ज्याला आर्थिक अडचण नसेल, शारीरिक कष्ट झेपतील, ज्याचेपाशी वेळ असेल, ज्याचे पुढे कौटुंबिक समस्या नसतील, त्या प्रत्येकाने तेथे जाण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल. साधेशेच तुझेच उदाहरण पहा. तुझ्या घरी बसून डोळे मिटून तू मला पाहू शकतोस ना? तेथे शांतपणे बसून माझे स्तवन भजन पूजन करू शकतोस ना? याची उत्तरे जर होकारार्थी असतील तर जाण्या येण्यात वेळ खर्च करून शारीरिक कष्ट घेऊन तू मठात का येतोस? याचे एकच कारण, ते म्हणजे स्थान महात्म्य. शारीरिक अडचण असेल, आर्थिक अनुकूलता असेल, समय उपलब्ध असेल, कौटुंबिक समस्या नसतील तर स्थान महात्म्य जाणून स्थानावर जाऊन सेवा उपासना करणे अधिक हितावह.
हे ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी नव्हे तर केवळ ज्यांच्यासाठी श्रीहरी दारींच्या तुलसीपत्रातही सापडतो. रोगाने जर्जर झालेल्यास, हातपाय न हलवू शकणाऱ्यास औषधोपचार करण्यासाठी वैद्य रोग्याच्या घरी जातो. पण तशी अवस्था नसलेल्या सर्वसामान्य रोग्यास वैद्यापरी जावे लागते. जेथे पाहावे तेथे ईश्वर आहे. भक्तिभावानुसार तो भेटतोही. हे जरी खरी असले तरी स्थान महात्म्याची थोरवी काही वेगळी आहे. तेथे गेल्या सहजतेने उपासनेत जोर येतो. श्रीहरीची कृपा प्राप्ती लवकर होते. कारण भोवतालचे वातावरण भक्तिरसाच्या जोपासनेस पोषक असते. तेथे दैनंदिन व्यवहार नसतो. संसार, माया, मोह फार दूर दूर राहतात. तेथे वातावरणच असे असते की जाता येता, उठता बसता त्याचीच आठवण होते आणि याचा परिणाम म्हणून भक्तिवेल तेथे लवकर फोफावतो. काळ्या क्षार, कसदार सुपीक जमिनीत पेरणी केल्यावर थोड्याशा मेहनतीने भरपूर पीक हाती गवसते. पण तीच पेरणी निकृष्ट जमिनीत केली तर अत्यंतिक कष्ट घेऊनही पिकाची शाश्वती नसते. तेव्हा ही तीर्थक्षेत्रे काळ्या क्षार, कसदार सुपीक जमिनीसारखी आहेत. परमेश्वराने अनेक अवतार घेतले आहेत हे तुला माहीतच आहे. या प्रत्येक अवतारात श्रीहरीचे विविध कारणास्तव पृथ्वीवरील विविध स्थानी आपत्कालीन तसेच दीर्घकालीन वास्तव्य झाले. या सर्व स्थानांनी व्यापलेली तेथील सर्व भूमी, तेथील सर्व जलाशये, तेथील सर्व धूळ श्रीहरीच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आहे. तेथील सर्व वातावरणच प्रभावित झालेले आहे, समृद्ध झालेले आहे व म्हणून भक्तिवेल तीर्थक्षेत्री तीर्थस्थानी लवकर फोफावतो. स्कंद पुराणात मल्लिकार्जुनाच्या महात्म्याचे वर्णन आहे, ते जाणून घे. तेथे जाणाऱ्या भाविकांवर टीका करू नकोस. गाणगापुरात कल्लेश्वराचे लिंग आहे, त्याला मल्लिकार्जुना समान मानून त्याची पूजा कर. त्याचप्रमाणे संगमावरील संगमेश्वराचे निष्ठापूर्वक पूजन करण्यास चुकू नकोस. हे सर्व ऐकून विणकर म्हणाला, पुन्हा आणखी हे नवीन काय सांगता? मल्लिकार्जुनाच्या जागी मी तुम्हाला पाहिले हे तर सत्य आहे. मग आणखी संगमेश्वर, कल्लेश्वर कशाला? तुमच्याच ठिकाणी मी सर्वांना पाहीन. स्थान महात्म्याचे महत्त्व मी जरूर लक्षात ठेवीन, पण उपासना ती तुमचीच. त्याचे हे बोल ऐकून श्रीगुरू हसत म्हणाले, तुझे हे स्तुतिपुराण संपणार नाही. आधीच फार वेळ झाला आहे. आता आणखी वेळ घालवू नकोस. चल, परतायला हवे. पहिल्याप्रमाणेच पादुका घट्ट पकडून ठेव व डोळे मिट. श्रीगुरूंच्या सांगण्याप्रमाणे विणकराने तंतुकाने केल्यावर क्षणभरातच श्रीगुरू त्या विणकरासह संगमावर दाखल झाले. माध्यान्ह होऊन प्रहर दीड प्रहर लोटला होता. संगमावर कोणी नव्हते. सकाळी श्रीगुरूंसमवेत आलेले मठातील सर्व ब्राह्मण आता मठात परतले होते. माध्यान्हास 2-3 घटका असताना श्रीगुरू तेथून पटकन अदृश्य झाले होते हे त्यांना माहीत नव्हते. त्यानंतर माध्यान्हीपर्यंत त्यांनी श्रीगुरूंचा संगमावरच शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर मठात गेले असतील अशा तर्काने ते सर्व मठात गेले. तेथेही श्रीगुरू न आढळल्यामुळे महाशिवरात्र दिनी शांतपणे उपासना अनुष्ठान करावे म्हणून स्वेच्छेने गुप्त होऊन राहिले असतील असे समजून ते सर्व ब्राह्मण मठात आराम करीत होते. श्रीगुरूंनी विणकरास मठात जाऊन ब्राह्मणांस बोलावून आणण्यास सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार विणकर तंतूक मठात आला व ब्राह्मणास त्याने श्रीगुरूंचा निरोप दिला. त्याचा मुंडन केलेला चेहरा पाहताच ब्राह्मणांनी मुंडन का केलेस असे त्याला विचारले. त्याने श्रीशैल्यावर यात्रेस गेलो होतो, तेथेच मुंडन स्नान करून मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन आलो असे त्यांना सांगितले. यावर ते म्हणाले, अरे आज तरी खोटे बोलू नकोस. सकाळी जवळजवळ माध्यान्हापर्यंत संगमावर आम्ही पाहिले तुला. एवढ्या वेळात तू कसं काय श्रीशैल्यावर जाऊन आलास? कोण विश्वास ठेवील तुझ्या या थापांवर? असे त्यांनी म्हणताच विणकर म्हणाला, श्रीगुरू समवेत मी गेलो होतो. त्यांनीच मला नेले होते. हे खरे की खोटे? तुम्ही संगमावर येऊन त्यांनाच विचारा. हे त्यांचे उत्तर ऐकून ब्राह्मण गप्प राहिले व संगमावर गेले. तेथे त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून विणकरास घेऊन श्रीशैल्यावर गेला होता काय असे त्यांना विचारले. या त्यांच्या प्रश्नात श्रीगुरूंकडून होकारार्थी उत्तर मिळताच त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी विणकराकडून सर्व तपशीलवार माहिती मिळवली. त्यांना विणकराच्या भाग्याचा हेवा वाटू लागला. श्रीगुरूंच्या सामर्थ्याचा एक नवप्रत्यय त्यांना आला. यात्रेला गेलेले गावातील सर्व 8 दिवसांनी परतले. त्यांनाही ही अलौकिक लीला समजली.
पिनकर श्रीगुरूंच्या सततच्या मार्गदर्शनाने केलेल्या भक्ती, उपासना, साधनेने जवळजवळ भक्त शिरोमणी झाला. गाणगापुरातील विद्यमान तंतुकेश्वर मंदिर याची साक्ष देत आहे.